नमस्कार, मी ॲडव्होकेट चंद्रशेखर ढाक नागपूर जिल्हा न्यायालयात प्रॅक्टिस करतोय। आज आम्ही इथे आपले निदर्शन दिलेले आहे। निदर्शन देण्याचं कारण हेच होतं की आमचे एक वकील बंधू राकेश दावदारिया यांच्यावर 4 दिवसाआधी एक प्राणघातक हमला झालेला आहे। त्या हमल्यामध्ये त्यांना चाकूने त्यांच्यावर वार करण्यात आलेला आहे। नशिबाने त्यांच्या कमरेला कमरपट्टा असल्यामुळे त्यामुळे त्यांच्या पोटात चाकू न जाता थोडक्यावर निभावलं। आजपर्यंत कित्येक वकिलांवर वारंवार हल्ले होत आलेले आहे आणि कित्येक वकिलांनी यात आपला जीव गमावलेला आहे। एवढं सगळं होऊनही सरकारच्या लक्षात येत नाहीये की एक ते डॉक्टरांना प्रोटेक्शन दिलं असतं तरी त्यांना देव मानतात लोक, त्यांच्यावर तेवढे काही प्राणघातक हमले होत नाही। परंतु वकील हा कित्येक सराईत गुन्हेगारांच्या मध्ये वावरतो, कित्येक सराईत गुन्हेगारांच्या केसेस लढतो, कित्येक प्रॉपर्टीचे वाद असतात त्या वादामध्ये लढतो आणि त्यामुळे त्याच्या जीवितास धोका निर्माण होतो। एवढं सगळं सरकारला माहित असूनही सरकार कुठलंही आपले पावलं उचलत नाही आणि हे पावलं न उचलल्यामुळे वकिलांना आपला जीव मुठीत घेऊन आपले कर्तव्य निभावायला लागते। आज वकील म्हणजे एक न्याय व्यवस्थेचा महत्वपूर्ण स्तंभ आहे आणि हा महत्वपूर्ण स्तंभ जर सुरक्षित नसेल तर न्याय व्यवस्था सुरळीत कशी पार पाडता येईल याचा विचार सरकारने करायला पाहिजे। परंतु सरकार कुठल्याही प्रकारे यावर आपले पावलं उचलत नाही। त्याकरता आमचं अखिल भारतीय संयुक्त अधिवक्ता मंच हे मंच 18 राज्यात स्थापन झालेलं आहे। एवढं होऊनही आम्ही वारंवार निवेदन देतो आहे सरकारला, प्रत्येक पातळीवर आम्ही त्याचा पाठपुरावा करतो आहे। एवढं करूनही सरकारची झोप उडत नाही आणि जर सरकार आम्हाला प्रोटेक्शन ऍक्ट लागू करून आम्हाला जर सुरक्षा पुरवत नसेल तर आमचे 10,000 वकील बंधू रस्त्यावर यायला मागे पुढे पाहणार नाही। करता सरकारला निवेदन आहे या माध्यमातून की त्यांनी लवकरात लवकर ॲडव्होकेट प्रोटेक्शन ऍक्ट लागू करावे ही विनंती। धन्यवाद। मी ॲडव्होकेट संगीता मेश्राम अखिल भारतीय अधिवक्ता मंचामध्ये सहसचिव म्हणून काम करते। आमच्या पैकी एक कलिग ॲडव्होकेट राकेश दावखरिया यांच्यावर चाकूने हल्ला झाला आणि त्यांचा जीव जाता जाता वाचलाय। आमच्या ॲडव्होकेट फ्रॅटर्निटीवर असे वारंवार हल्ले होत आहे। कुणाचाही जीव इथे आता व्यवस्थित राहिलेला नाहीये। प्रत्येकाला त्याचा प्रॉब्लेम होतो आहे। आम्ही त्याच्या विरुद्ध कलेक्टर एज्युकेशन देतो आहे आज आणि ही मांग आमची ॲडव्होकेट प्रोटेक्शन ऍक्ट लागू करण्यात यावी आणि लवकरात लवकर लागू करण्यात यावी यासाठी आम्ही त्यांचा पाठपुरावा करतो। धन्यवाद।